फ्लॅशमॉबद्वारे तरुणांनी केली मतदान करण्याची जागृती। ठाणे महापालिकेचा मतदार जागृती उपक्रम। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार 20 मे रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी रविवारी सायंकाळी विवियाना मॉल येथे PDC इव्हेंट्स या ग्रुपने फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबाबत आवाहन केले। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे मतदार जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत। त्याच मालिकेत रविवारी संध्याकाळी नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या विवियाना मॉलमध्ये मतदार जागृती करण्याची जबाबदारी युवा वर्गाने घेतली होती। आम्ही मतदान करणार आहोत, आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे असे आवाहन या युवांनी नागरिकांना केले। तसेच फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली। लवकरच असा फ्लॅशमॉब कोरम मॉल येथेही करण्यात येणार आहे। जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर, सोशल मीडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे। महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे। लोकशाहीचा हा सण आहे, राहूया कर्तव्य दक्ष, करा मतदान मतदान मतदान, चला करू मतदान मतदान मतदान। सुनो गौर से दुनिया वालों, याद रखना ये तारीख। कौन सी तारीख? 20 मई। तो क्या है 20 मई को? वोटिंग डे। क्या है? वोटिंग डे। सही कहा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। अन्यथा न्यायासाठी उपोषण करावे लागेल। धोकादायक इमारत तोडताना बाजूला असलेल्या घराचे आणि घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मूर्त्यांचे झालेले नुकसान भरून न दिल्यास नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी कैफियत गेली काही महिने आपली पत्नी, मुलगी आणि मुलासह उघड्यावर राहणाऱ्या दिव्यातील सरला आई निवास येथे राहणाऱ्या विजय कवटकर यांनी मांडली आहे।
विजय कवटकर हे गेली 19 वर्षे दिव्यात राहत असून गणपती आणि देवीच्या मूर्त्या बनवणे हे त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. ते राहत असलेल्या बाजूची अनधिकृत कनिष्का इमारत, त्या इमारतीतील सदनिका धारकांनी महापालिकेकडून धोकादायक ठरवली होती. सदर इमारत पाडताना बाजूला राहत असलेल्या विजय कवटकर यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. कनिष्का इमारतीवर कारवाई करताना कवटकर यांच्या घराच्या भिंती तर तुटल्या आहेतच, याशिवाय घरात ठेवलेल्या गणपती आणि देवीच्या मूर्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारवाईनंतर कवटकर यांचे सगळे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांची पत्नी आणि मुलीला नैसर्गिक विधी आणि इतर गोष्टींसाठी नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागत आहे. कनिष्का इमारत धोकादायक नसताना त्यातील सदनिका धारकांनी कुठल्या कारणाने ही इमारत धोकादायक ठरवली असा प्रश्न कवटकरांनी विचारला आहे. दिव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कनिष्का इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या जागेवर मिळून मोठी इमारत बांधायची आहे. त्या व्यावसायिकाला कवटकर राहत असलेली जागा हवी आहे. त्या संदर्भात कवटकर आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकांचे एकमत न झाल्यामुळे कनिष्का इमारत पाडताना जाणून बुजून आपल्या घराचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप कवटकर यांनी केला आहे. कवटकर यांनी महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली असून न्याय न मिळाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपूर्ण कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कवटकर यांनी सांगितले. वरती कठोर कारवाई करावी असं मी शासनाला सांगतोय. आणि त्यांची जेवढी बांधकामं आज दिव्यामध्ये चालू आहेत ती आज माझा गणपतीचा कारखाना जमीनदोस्त केला, माझ्या मूर्त्या सर्व खराब करून टाकलेल्या आहेत, सर्व तुटलेल्या आहेत, कुठे क्रॅचेस गेलेले आहेत, कुठे काय झालेलं आहे ते अजूनही मी काय काढलेलं आहे, सर्व आहे तसं आहे. मी आज जवळजवळ 16 तारखेला त्यांनी कारवाई केली महानगरपालिकेने. आज 6 तारीख आहे, 6 तारीख पर्यंत मी आज उघड्यावर झोपतोय. माझी घरात 2 लेडीज आहेत, त्यांना बाथरूमला जायचा प्रॉब्लेम, झोपायचा प्रॉब्लेम, सगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. तरी पण आम्ही त्याच परिस्थितीत राहिलोय. पण तिथले कोणी स्थानिक कुठलेही राजकारणी लोकांनी येऊन आमची चौकशी केली नाही. तर मुख्यमंत्र्यांना मी एवढंच सांगेन की आज तुमच्या ठाणे शहरामध्ये, ठाण्याच्या जिल्ह्यामध्ये आज जर आमची गोरगरिबाची आणि एका मूर्तिकाराची जर अशी परिस्थिती असेल तर माझ्यापेक्षा कमी म्हणजे सर्वसामान्याची काय परिस्थिती असेल याची आपण खरोखर एक चौकशी करावी, एवढंच मी तुम्हाला कळकळीचं सांगण्या करतोय. कारखाना तुटला आहे आणि कुठे पडलाय, हो नुकसान झालंय तुमचं. हो हो नुकसान भरपाई तुम्ही मागितली आहे का महानगरपालिकेकडे? महानगरपालिकेला मी आयुक्त, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडगे साहेब यांच्याजवळ गेलो होतो, पण त्यांच्याजवळ बोलायला पण माझ्याजवळ वेळ नाही. त्यांनी फक्त मला सांगितलं 1 मिनिटात तुमचा काय प्रोग्राम आहे तो बोलायचा. तर मी 1 मिनिटात कुठल्या प्रकारे त्यांना बोलणार? तरी पण मी आता ती माझी तुटलेली जागा आहे ती बांधण्यासाठी त्यांना काल लेटर पण दिलंय की नुकसान भरपाई करून द्या, अन्यथा मला बांधायला परमिशन द्या. पण त्यांनी आज 6 दिवस झाले कुठल्याही प्रकारचं मला त्यांनी निवेदन दिलेलं नाहीये. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की बिल्डरने तुम्हाला काही ठिकाणी घेऊन गेले, तिथे तुम्हाला दमदाटी केली असं तुम्ही मगाशी. हो, प्रदीप जसवाल म्हणून आहे, ते बिहार नगर ऑफिसमध्ये ऑफिस आहे त्या जागेवाल्यांचं. त्या जागेच्या ऑफिसमध्ये मला त्यांनी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मला दमदाटी दिली. मला मारायला त्याने हात पण वरती केला, बाटली मारायला गेला. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही व्यवहाराला बसत असाल तर तुम्ही व्यवहार बोला, मारामारीची वार्ता करायची नाही. याबद्दल मी रिसर पोलीस स्टेशनला, मुख्यमंत्र्यांना, सहाय्यक आयुक्तांना सगळ्यांना लेटर दिलेली आहेत. राज्यपाल पण सर्वांना, महिला आयोगाने नाही लेटर दिलेलं आहे. तर की मला कुठल्या परिस्थितीत याच्यानंतर कुठल्या ऑफिसमध्ये मी जाणार नाही. जर तुम्हाला काय माझ्याशी बोलायचं असेल तर एक पोलीस स्टेशन मध्ये या, पोलीस स्टेशन मध्ये बोला, अन्यथा माझ्या घरी येऊन काय विषय असेल तो मला सांगावा. ही जी कारवाई झाली आहे ती बिल्डर आणि महापालिकेच्या संगनमताने तुमच्यावर ही कारवाई झाली? हो, महापालिका, बिल्डर्स आणि त्या कनिष्का अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सभासदांनी मिळून ही कारवाई माझ्यावर केलेली आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी आता काय तुम्ही मागणी केली? आता मी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू शकतो की जेवढे हे माझं झालेलं नुकसान आहे ते महापालिकेने किंवा त्या बिल्डर्सने किंवा त्या सोसायटीच्या मेंबर्सने ह्या सर्वांनी मिळून भरून द्यावं किंवा पालिकेने द्यावं.
एवढंच मी त्यांना सांगतो की पण मी मला ह्याच्या पुढे माझी जागा जी आहे ती कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही बिल्डरला देणार नाही. जसं आहे माझा गणपतीचा कारखाना तसा त्याने सुसज्ज करून द्यावा एवढीच माझी मागणी. तुम्ही मगाशी बोलला की मुख्यमंत्र्यांचे सहकारी आहेत हे, ज्यांनी ही कार्य केले तुमच्या. हो, मुख्यमंत्र्यांचे पण सहकारी याच्यामध्ये आहे. मी रमाकांत मडवी साहेब यांच्या जवळ उपमहापौर होते ते त्यांच्याजवळ 5 वेळा मीटिंग केली पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा मला निघाला नाही आणि त्यांनी पण कुठला दिला नाही. ज्यावेळी त्या उमेश पाटील या बिल्डरने मला शिवीगाळ केली त्यावेळी सकाळी 6 वाजता मी रमाकांत मडवी यांच्या घरी गेले होतो. त्यांनी मला समज दिली, त्या बिल्डरला समज दिली की याच्यानंतर त्यांच्या विषयात जायचं नाही. तर त्याप्रमाणे त्यावेळेपासून त्या बिल्डरने मला कुठला त्रास दिला नाही. उमेश पाटील हे स्थानिक प्रतिनिधी नगरसेवकांचे भाऊ आहेत आणि बहुतेक जिथे आनंदी बांधकाम होतात ते पण बहुतेक शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत. हो, असे उमेश पाटील तुमच्यावर त्यांनी धमकी दिली. त्यांनी मला फोनवरती शिवीगाळ केली की माधुरज्योत मला तू ओळखतोस का, मी कोण आहे ते. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बघा तुम्ही कोणी असू दे पण माझं जे घर आहे ते मला प्यारी आहे. मला ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी मी ठीक आहे. मला कुठल्याही प्रकारे तुम्हाला बिल्डिंग बांधायला द्यायची नाही. लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. हा मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने तेथून आपल्या पक्षाला सर्वाधिक मतदान व्हावे हा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांनी मतदारांना साथ घातली. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीला ज्या किसननगर येथील शिवसेना शाखेपासून सुरुवात झाली त्या शिवसेना शाखेपासून रविवारी संध्याकाळी म्हस्के यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या प्रचार फेरीत सहभागी झाले. कोपरी पाचपाखाडी परिसर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. येथून तुम्ही मला निवडून दिले त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मतदान कराल असा शब्द द्या असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच ही निवडणूक केवळ ठाण्याची नाही तर देशाच्या विकासाची निवडणूक आहे. आपल्या देशाला महासत्ता बनवणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे असेही शिंदे म्हणाले. तुम्ही 24 तास काम करणाऱ्यांना निवडून द्याल की घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना निवडून द्याल असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात कोपरी पाचपाखाडीमधून सर्वाधिक मतदान झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नरेंद्र मोदीजी यांना शब्द दिलेले. तुम्ही लोक सांगत होता त्याला ठेवू नका तिकीट पण मी सांगितलं आपल्याला तिकीट नाही. आणि म्हणून तुम्हाला आता विनंती करतो आपण 20 तारखेला बिलकुल सुट्टी कोणी घ्यायची नाही. आली बरोबर मोदीजींनी 10 वर्षात एक आपल्या हक्काचे मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, कामगारांचे मुख्यमंत्री, वारकऱ्यांचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या विजय रॅलीमध्ये. काँग्रेसने 26/11 हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, बाळासाहेब असते तर उबाठाला दूध धुतले असते. विजय वडेट्टीवारांनी 26/11 हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केला. मुख्यमंत्री म्हणाले की विजय वडेट्टीवारांनी 26/11 हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्युमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारे आहे. भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झाले आहेत अशी टीका त्यांनी केली.
RSS ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे असे त्यांनी सांगितले. वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकले असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसचे धोरण पाकिस्तानी धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्दैवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती असा टोला मुख्यमंत्र्यांनी उभाठाला लगावला. अपमानाची चिंता, परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती, वेदना, दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही. आणि अतिशय मोठं भाष्य, जे दुर्दैवी भाष्य, शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एनएची कमांडोनी या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं, त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान. खरं म्हणजे ओंबळे यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं धाडस केलं ना.